नमस्कार मित्रांनो, सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं बघायला मिळतं की आता सारंग खूप अपसेट असतो. त्याच्या रूममध्ये बसून असतो आणि रडत असतो. जे झालं त्यातून तो अजूनही सावरलेला नसतो. चंद्रकांत तिथे आलेला असतो आणि त्याला समजवण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणतो, सारंग बास झाला आता, असं त्याला किती त्रास करून घेशील आणि आता आपण पुढे जायला हवं. जे झालं ते विसरून जा. त्यावर सारंग म्हणतो, कसं विसरून जाऊ, यामध्ये माझी काय चूक होती. चंद्रकांत म्हणतो, यामध्ये कोणाचीही चूक नव्हती. जे झालं ते नियतीने घडवून आणलं आणि ते आपण आता स्वीकारायला हवं आणि पुढे जायला हवं. एवढंच आपल्या हातामध्ये आहे. सारंग म्हणतो की आयुष्य माझं आहे ना, मला यातून कसं बाहेर पडावं नाही कळते. माझ्यावर आत्ता काय परिस्थिती आली ना, मी तुम्हाला नाही सांगू शकत. त्यावर चंद्रकांत म्हणतो, मी अगदीच समजू शकतो, पण आपल्या हातात प्रत्येक गोष्ट नसते. आपलं आयुष्य आपल्या कंट्रोलमध्ये नसतं. ते आपल्याला वाटत असतं, पण तसं काही नसतं. जे आपल्या समोर येईल ना, त्याला आपण फेस करायचं असतं, ॲक्सेप्ट करायचं असतं आणि पुढे जायचं असतं. आणि तूही तेच कर. या तुझी काही चूक नसली तरी सुद्धा तुला आता हे सगळं मान्य करावंच लागणार आहे, स्वीकारावंच लागणार आहे. आणि हे बघ, प्रत्येक वेळेला इमोशनल होऊन नाही चालत. जरा प्रॅक्टिकल विचार कर, स्वतःच्या आयुष्याचा विचार करे जा. आणि चल आता खाली चल, सगळे मीडियावाले वगैरे आलेले आहेत. आणि तो निघून जातो. इकडे खाली मीडियावाले वगैरे आलेले असतात. सत्यनारायणाच्या पूजेचा देखील घाट घातलेला असतो. सावली पूजेसाठी येऊन बसलेली असते, तयार झालेली असते. काही बायका एकमेकांमध्ये बोलत असतात आणि म्हणत असतात की नवरदेवाचा खाली येण्याचा काही विचार दिसत नाहीये. सारंगच्या मनाविरुद्ध तर झालेलं नाहीये ना हे लग्न. ही तिलोत्तमा उगाचच महान बनण्याचं नाटक तर नाही करत आहे ना, असं त्या बोलत असतात. तेवढ्यात सारंग खाली येतो. बबलू म्हणतो, घ्या आले. सारंग मेहेंदळे यांचं आगमन झालेलं आहे. आणि आता चंद्रकांत तिलोत्तमा एकमेकांकडे बघायला लागतात. सारंग सुद्धा पूजेच्या ठिकाणी येऊन बसतो, कारण मीडियावाले असतात, त्याला काही बोलता येत नसतं, त्याचा नाईलाज असतो. तेवढ्यात आता सावलीच्या घरचे सुद्धा तिथे आलेले असतात आणि परत एकदा जयंतीचा ड्रामा सुरू होतो. ती वेड्यासारखीच वागत असते आणि म्हणत असते, बापरे, महालच बघते मी. असं वाटतंय, असं वाटतच नाही मी खरोखर कुणाच्या तरी घरी आलीये. असं वाटतंय मी शूटिंगच्या सेटवरतीच आले. सावली, नशीब काढलेस बाई तू, खरंच ना. एवढी मोठी श्रीमंती तुला उपभोगायला भेटणार आहे. कधी तू हॉटेलमध्ये सुद्धा गेलेली नव्हती. आणि ते काय ना, आम्ही सावलीच्या घरचे माहेरचे आहोत अशी ओळख ती सगळ्यांना करून देत असते आणि म्हणत असते की आम्हाला जरा यायला उशीरच झाला. आमच्याशिवाय पूजा कशी चालू करणार ना तुम्ही, पण आमची रिक्षामध्येच ट्रॅफिकमध्ये अडकली आणि म्हणून आम्हाला येता आलं नाही. आता त्या बायका म्हणतात की काय ग तिलोत्तमा, अशा लोकांसोबत सोयरीक जुळवली आहेस की त्यांनी रिक्षा आणली इकडे येण्यासाठी. आता सगळेच जण आश्चर्यचकित झालेले असतात. इकडे आता सावलीच्या घरच्यांचा अपमान होत असतो तरी सुद्धा ते काहीही बोलू शकत नसतात आणि जयंती त्यामध्ये अजूनच ड्रामा करत असते आणि म्हणत असते की हो ना, काय करणार, आमची परिस्थिती तशीच आहे हो, पण मी सुद्धा ना मोठ्या घराण्यातली आहे, कोट्टलवारांच्या घरातली आहे मी. नाव तर ऐकलंच असेल ना तुम्ही. पण काहीही म्हणा, आमच्या सावळेने चांगलंच नशीब काढलेलं आहे. तेवढ्यात ऐश्वर्या तिचं तोंड बंद करते आणि म्हणते, झालाय का तुमचा ड्रामा, पूजेला सुरुवात करायची आहे, तुम्ही जरा शांत बसा. आता जयंती म्हणते, हो ना, पैशाचा रुबाब हा असाच असतो. काय तो रुबाब, काय ती स्टाईल, काय ते बोलणं. मी म्हणते ना, जिथे पैसा असतो ना तिथे सगळं सुख असतं. आणि आता अप्पू म्हणतो की आमची वहिनी ना काही बडबड करत असते, तिच्याकडे तुम्ही अजिबात लक्ष देऊ नका. आता पूजेला सुरुवात करण्यात येते. गुरुजी पूजा दोघांकडूनही करून घेत असतात आणि आता सावली सुद्धा त्याप्रमाणे करत असते. सारंगच्या हातात आता तुळशीपत्र वाहण्यासाठी देण्यात येतं आणि सावलीला त्याच्या हाताला हात लावा असं सांगण्यात येतं. सावली हात लावणार तेवढ्यात सारंगने तुळशीपत्र वाहिलेलं सुद्धा असतं आणि तो तिला आपल्या हाताला स्पर्श सुद्धा करू देत नाही. हे सगळं काही मीडियावाले बघत असतात. अगदी बारकाईने त्यांचं लक्ष असतं. तिलोत्तमालाही त्या बायकांचे बोलणे आठवत असतात आणि ते म्हणत असतात की काय तिलोत्तमा, अशा लोकांसोबत सोयरीक जुळलीस तू, काय ती मुलगी, काय त्यांचा परिवार, आणि सगळेजण तिलोत्तमाला नावं ठेवत असतात. आता पूजा वगैरे झालेली असते. गुरुजी म्हणतात की चला तुम्ही दोघांनी आता उठा आणि प्रसाद वाटायला घ्या. तेवढ्यात सारंग आता वरती जायला निघतो, पण मीडियावाले म्हणतात, सर प्लीज एक फोटो. आता मीडियावाले म्हणतात की अजून एक फोटो मॅम सोबत, आणि सावलीला सुद्धा ते बोलवत असतात. जयंती सावलीला घेऊन येते आणि म्हणते, ये ना आता, तू बायको आहेस त्यांची, फोटो काढ त्यांच्याबरोबर छानसा, लाजू नकोस. आणि ती बाजूला जाऊन उभी राहते. सारंग आणि सावलीचे आता जोडीने फोटो काढण्यात येतात. आता मीडियावाले प्रश्न विचारणार तेवढ्यात बबलू मध्ये येतो आणि तो म्हणतो, नाही नाही दादा दमलेत आमचे, प्रश्न काय विचारू नका. आणि सारंग आता वरती निघून जातो आणि बबलू आता सावलीला सुद्धा बाजूला घेऊन येतो आणि सगळ्यांना संशय आलेला असतो की नक्कीच काहीतरी गडबड आहे ही. सावलीचे माहेरचे आता उभे असतात आणि त्यांना कोणीही बसण्यासाठी किंवा पाणी वगैरे काहीही विचारलेलं नसतं. जयंती बोलत असते आणि म्हणत असते, ही काय पद्धत असते, आपण आल्यापासून उभे आहोत, आपल्याला कोणी बसायलाही सांगितलं नाही, पाणी वगैरे सुद्धा विचारलं नाही, कोटलवारांच्या घरात अशी रीत आहे का. त्यावर जयंतीला तर सगळे रागवतात आणि शांत बसायला लावतात. तेवढ्यात तिथे ऐश्वर्या आणि तिलोत्तमा आलेली असते आणि सावलीचे आईबाबा म्हणत असतात की सावलीला नेण्यासाठी आलोय आम्ही, म्हणजे 5 परतावा करण्याची रीत असते ना, म्हणूनच तुम्हाला विचारतोय.
त्यावर आता ऐश्वर्या म्हणते, अच्छा तिला न्यायचंय म्हणून थांबले आहात का तुम्ही इथे? तेवढ्यात सावलीची आई आणि जयंती त्यांना आहेर देत असतात. म्हणजेच तिलोत्तमासाठी साडी आणि चंद्रकांतसाठी त्यांनी कपडे आणलेले असतात. जयंती ती साडी आता ऐश्वर्याकडे देते. ऐश्वर्या ती साडी रागाने फेकून देते आणि म्हणते, ए तुला कळतं का इडियट कुठली? कळत नाही तुला आम्ही असले कपडे घालणारे वाटलं तुला? याच्यापेक्षा चांगले कपडे आम्ही आमच्या घरात साफसफाईसाठी ठेवलेले आहेत आणि हे ड्रामा ना माझ्यासमोर करायचा नाही. आत्ताच्या आत्ता ही नौटंकी बंद कर तुझी. आणि ती खूप काही बोलून त्यांचा अपमान करत असते. तेवढ्यात तिथे चंद्रकांत येतो आणि तिला खूप रागवतो आणि म्हणतो, ही पद्धत आहे का ऐश्वर्या आपल्या घरात असं बोलण्याची? त्यावर ऐश्वर्या त्यांना सॉरी म्हणते आणि आता चंद्रकांत सावलीच्या घरच्यांना वगैरे सॉरी म्हणतो आणि त्यांना बसायला वगैरे सांगतो. आता सावलीच्या घरचे सुद्धा त्याला विचारतात की सावलीला आम्ही घेऊन जाऊ का? चंद्रकांत म्हणतो, हो ठीक आहे. आणि त्या ऐश्वर्याला तो सावलीच्या रूममध्ये आणण्यासाठी पाठवतो. इकडे चंद्रकांतला आता सावलीचे आई बाबा कपडे वगैरे देत असतात. चंद्रकांत म्हणतो, हो ही साडी ना मी तिलोत्तमाला देईल, ती नक्की घालेल. आणि त्यांचा मान वगैरे तो राखतो, त्यांना सोफ्यावर वगैरे बसायला लावतो आणि पाणी वगैरे सगळं काही विचारतो. त्याने आपल्या पाहुण्यांची म्हणजेच आपल्या व्याह्यांची छान खातिरदारी केलेली असते. इकडे सावली आपल्या विठ्ठलाच्या समोर बसलेली असते आणि मनातल्या मनात तिला ते सगळं आठवत असतं की पूजा करत असताना सारंगने त्याच्या हाताला आपला हात सुद्धा लावू दिला नाही किंवा स्पर्श सुद्धा करू दिला नाही आणि तिला आतल्या आत खूप वाईट वाटत असतं. अमृता आता सावलीकडे आलेली असते आणि ती तिला समजावण्याचा प्रयत्न करत असते आणि म्हणत असते, सावली नको काळजी करूस, मला माहिती आहे तुला इथे खूप अवघडल्यासारखं होत आहे, तुझ्यासाठी खूप कठीण आहे इथे वावरणं, पण माझी एक गोष्ट लक्षात ठेव, तुझा विठ्ठल नेहमी तुझ्यासोबत असणार आहे आणि जसं जसा वेळ जाईल ना तसं तसं सगळं काही ठीक होईल, तू नको काळजी करूस. आणि तर जाते ना तुझ्या बाबांकडे तर हसत मुखाने जा, आनंदाने जा. तेवढ्यात तिथे ऐश्वर्या आलेली असते आणि ती सावलीला म्हणत असते, काय तुझं नाव वॉट एव्हर असू दे काहीही, पण हो तुझ्या घरी चाललीस ना तू, आता परत यायचं नाही, ती चूक कधीच करायची नाही. एक गोष्ट लक्षात ठेव, इथे तू कोणालाही हवी नकोयस आणि सून म्हणून तुझा या घरात कधीही स्वीकार होणार नाही, कधीही तुला इथे स्वीकारलं जाणार नाही. त्यामुळे आता जायचं ना तर कायमचं घरी जा, तुझी बॅग वगैरे आत्ताच घेऊन जा, म्हणजे परत यायलाच नको. असं बोलून ती निघून जाते. अमृता म्हणते, सावली तिच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नको आणि मनाला लावून घेऊ नकोस, काहीही म्हणू दे कोणाला, पण मला तू इथे हवी आहेस, जा आता. आणि जाताना सारंगचा निरोप घे. सावली आता सारंगकडे येत असते. सारंग अजूनही त्याच आठवणींमध्ये हरवलेला असतो, अस्मीसोबत घालवले आणि तो म्हणत असतो, मला असं वाटलं होतं आज पूजेला या सावलीच्या जागी अस्मी असेल. तेवढ्यात तिथे सावली येते आणि ती म्हणते, येऊ का आज सारंग सर? आणि ती आतमध्ये आलेली असते आणि म्हणत असते की मी निघते घरी जायला, आणि असं म्हणतात की घरी जाण्याआधी नवऱ्याच्या पाया पडायच्या असतात, म्हणून तुमच्या पाया पडायला आले होते. सावली आता खाली वागणार. तो सारंग म्हणतो, नाही माझ्या पाया पडण्याची तुला काहीही गरज नाहीये आणि मी तुझं कोणीही लागत नाही. आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेव, आपल्यामध्ये कधीच कुठलं नातं नसणार नाहीये, आत्ताही नाही आणि कधीच नसणार आहे. आपलं लग्न झालं तो एक फक्त अपघात होता, त्यामध्ये मी अस्मीला खूप मिस करत होतो. आजची पूजा सुद्धा मी फक्त आईसाठी आणि घरच्यांसाठी केली, तुझ्यासाठी नाही. आणि प्लीज कुठलाही गैरसमज करून घेऊ नको, आपल्यामध्ये कधीच कुठलं नातं निर्माण होणार नाहीये. असं बोलून तो सावलीला त्याच्या मनात खरं काय आहे याची जाणीव करून देत असतो. सावली सुद्धा आता बाहेरच असते आणि तोच तिची नजर सारंगच्या चपलेवर पडते आणि तिच्या चपलांच्या पायात ती पडते आणि आपल्या विठ्ठलाकडे बघते आणि बाहेर जाते. आणि सारंगला कळतच नाही की सावली असं का बघली ते. ती चक्क आपल्या चपलेच्या पाया पडली हे बघून तो भारावलेला असतो. आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.